अगं इथे तर कोणीच दिसत नाहीये, सगळं मोकळं मोकळंच आहे. मंगल कार्यालय पण हेच आहे. वय तिकडे तो माणूस काहीतरी काम करतोय, त्यांना एकदा विचारा ना. हो काका, इथे एक लग्न होतं ना? होतं ना. काय झालं काय माहित नाही, रात्रीपासून समजा गायब आहे. आज कोणत्या तरी निवडणुकाची मीटिंग आहे एवढं माहित आहे. साहेब आले. अरे बापरे. रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा. दादा या थराला जातील ना असं मला वाटलं नाही. तुला माहितीये का ते काय करतायत? आपलं काम काढून घेऊन आपल्या नाड्या आवळायला बघतायत. आपल्या मुलाला आणि आपल्या सुनेला हरवण्यासाठी ना ते स्वतःची सगळी ताकद लावून बघ. मला आता ते भेसूर वाटायला लागेल. खरं मुक्ता मला त्यांची भीती वाटते. हे बघ, आणि मी असं जर शांत बसलो ना तर ही भीती मला गिळून टाकेल. नाही नाही मुक्ता, मला त्यांना जाब विचारायलाच हवा, आणि तेही त्या सगळ्या लोकांसमोर जाब विचारायला हवं. मग तुम्ही जास्त चिडचिड करू नका. राग माणसाला काही सुचून देत नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या, आपण दुसरं काम शोधू. तो मुक्ता, आपण दुसरं तिसरं चौथं कितीही कामं शोधली ना तरी हा माणूस आपल्याकडून ते काम काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि मुक्ता इतकंच नाही, आपल्याला जे काम देतील ना त्यांना पण आयुष्यातून उठवणार. अगं अशानं घाबरतील लोक आपल्याला कुणी दारात सुद्धा उभं करणार नाही. मला त्याच जास्त वाईट वाटत आहे. आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. पप्प्याला विचारायला पाहिजे. वय थांब, त्याला फोन करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. बंद येतोय, परत एकदा करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. हा पप्प्या पण ना जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमका फोन बंद करून बसतो. कोणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. काय झालं? या भाऊचा फोन बंद येतोय, म्हणजे मोठ्या मालकांनी तर चल आपण पप्प्याकडे जाऊया. रिक्षा चल. सर आपका चाय. चला चला पटकन जाऊ. सर आपका चाय. दादांनी त्यांना नको नको करून सोडले. ज्या कामामुळे मुक्ता त्या दिवशी इतकी ओढत होती ना, ते दादांनी कामच काढून घेतले. हो हो, नुसतं काम काढून घेतलं नाही तर ज्यांनी काम दिलं होतं ना त्याचं ऑफिसच बंद करून टाकलं. मी तर हे पण ऐकलंय की भीतीने तो शहरच सोडून पळाला म्हणे. आता त्यांना कोणीही काम देताना 10 वेळा विचार करेल. किती मजा. म्हणजे घरातून रस्त्यावर आणि कामावरूनही रस्त्यावरच. वा वा. त्या मुक्तानी दादाला अजून ओळखला नाहीये. वाघ जसा आपल्या सावजाला असा तोंडात धरतो आणि खेळवून खेळवून संपवतो ना, तसा दादा मुक्ताला संपवून टाकणार आहे. म्हणजे मुक्ताच्या मुजोरीची हवाच काढली म्हणायची दादांनी. तुम्हाला मनातल्या मनात अशा गुदगुल्या होत आहेत हो ना. हो दादा, अहो यात माझ्या पोराची काही पण चूक नाही दादा. दादा अहो मी
काका म्हणतायत तसं आम्ही जबरदस्तीनंच घरात शिकलो. यात त्यांची काहीच चूक नाही. पण ही जबरदस्ती प्रेमाची, आपुलकीची होती. असं या शब्दांचा आणि तुमचा काहीच संबंध नाहीये. पण दादा, तुम्ही हा आपल्या घरातला वाद असा बाहेर घेऊन यायला नको होता. घरातल्या बाहेरच्या गोष्टी तू मला दादा, मला आता इथे काहीच तमाशा नको या. बाहेर चला, आपण बोलू. दादा, दादा थांबा. दादा, तुम्ही दुर्बल लोकांवर हात उचलायच्या आधी ना विचार करायला हवा होता. वाघानं वाघावर झडप घातली ना तर त्याला बहादुरी म्हणतात. वाघानं असं सशावर चालून जाणं याला फक्त त्याच्या ताकदीची मगरुरी म्हणतात. मला तुझा राग नाही येत, कीव करावीशी वाटते. मला तुमची कीव सुद्धा येत नाही. दादा, इथून पुढे ना आम्ही तुमच्यावर प्रेम करू शकतो, ना तुमच्याशी आपुलकीनं बोलू शकतो. मी फक्त तुमचा तिरस्कार करू शकतो. तिरस्कार? हो, तिरस्कार. दादा, मला ना तुमच्या ह्या वागण्याची किळस येते. अहो तुम्ही मला तुमचा चेहराही बघायचा नाही. इथून पुढे तुम्ही जगलात का किंवा मेलात का, मला काहीच फरक पडणार नाही. एक शब्दही बोल नका, एक शब्दही बोल नका. दादा, मला तुमचा आवाज पण ऐकायचा नाही. आणि लक्षात ठेव, पप्प्याच्या कुटुंबाला खर्चटलं जरी नाही तर तुम्ही बोलून नाही दाखवणार. जे करायचंय ना ते करून दाखवे. दादा, दादा प्लीज तुम्ही या. मी माझी मर्यादा सोडेन आणि काहीतरी बोलेन. तुम्ही प्लीज जा इथून. आता तुम्ही या.